म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल की या दोन गाड्यांच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला कोणती गाडी बेस्ट सूट करते ती. तर मित्रांनो, आता सध्या आपल्याकडे हिमालयन 450 आणि स्क्रॅम्बलर 400X अशा दोन्ही गाड्या अवेलेबल आहेत. तर या दोन गाड्यांचा कंपॅरिझन तर बनतोच. तर आज आपण या दोन गाड्यांना कंपेअर करणार आहोत ना, द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड. म्हणजे जर तुम्ही सिंगल बाईक ओनर असाल, म्हणजे तुम्हाला एकच गाडी घ्यायची आहे, तुमचं बजेट एकाच गाडीचं आहे, तुम्ही दोन गाड्या नाही सांभाळू शकत, पण एकच गाडी घ्यायची आहे, बेस्ट घ्यायची आहे, जी मला सर्व कामं माझ्यासाठी करेल, टुरिंग पण करेल, सिटी राईड पण करेल आणि मला जिथे पाहिजे तिकडे घेऊन पण जाईल. तर त्या दृष्टिकोनातून आपण आज या दोन गाड्यांचा कंपेअर करणार आहोत, हिमालयन 450 आणि स्क्रॅम्बलर 400. तर सर्वप्रथम ही चालवतो आहेत हिमालयन 450. तर पहिली गोष्ट पाहूया आपण, ती म्हणजे हिमालयन 450चं इंजिनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर इंजिन 452cc चं इंजिन आहे, सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन आहे, जे की प्रोड्यूस करतं तुमचं 39.5 bhp ची पॉवर आणि 40 न्यूटन मीटरचा टॉर्क. तर टॉर्क आणि पॉवरच्या बाबतीत ही गाडी बेस्ट आहे. तर टॉर्क तुम्ही आता बघितलंच, मी ओव्हरटेक करताना मला किती कामी येत होतं. आणि हाच टॉर्क तुम्हाला जेव्हा डोंगराळ भागात जातात, चढणीच्या रस्त्यावर तुम्हाला ही गाडी चढवायची असते, लोडेड गाडी असेल तर त्यावेळेला हा टॉर्क जो आहे तो तुम्हाला कामी येतो. तुम्हाला फ्रिक्वेंट गिअर चेंजची गरज नाही पडत. आणि हिमालयनचा लो एंड टॉर्क आहे ना, तो खूप जास्त चांगला आहे. जर 411 तुम्ही जर आधीची चालवली असेल तर हिमालयन 411मध्ये टॉर्क चांगला होता, बट पॉवरची कमतरता होती. म्हणजे हायवे क्रुझिंग करताना त्याच्यामध्ये कमतरता जाणवायची. बट जर तुम्ही आता 450 घ्यायचा विचार करत असाल तर 450मध्ये तशी कोणतीही कमतरता नाही आहे. पॉवर आणि टॉर्क दोन्ही भरभरून दिलेले आहेत. याचं डायरेक्ट कंपॅरिझन जे होतं ना, ते आपल्या ADV 390शी होतं. बट ADV 390पेक्षा ही गाडी टुरिंगसाठी सगळ्यात बेस्ट आहे. आणि त्याचं रिझन म्हणजे हिचे सस्पेन्शन. या गाडीचं सस्पेन्शन ट्रॅव्हल आहे ना, तो खूप चांगलं आहे. म्हणजे ADV सेगमेंटमध्ये सगळ्यात चांगला सेटअप आहे 500cc सेगमेंटमध्ये. अँड सेटअप जो आहे तो सॉफ्टवेअर साईडला आहे, त्याच्यामुळे कोणतेही खड्डे वगैरे तुम्हाला जाणवत नाही. तुम्ही ऑफरोड एकदम हार्डकोर ऑफरोडिंग यामध्ये करू शकता. याच्या कंपॅरिझनमध्ये सस्पेन्शनच्या बाबतीत एक्सपल्स चांगली आहे, पण एक्सपल्सला तेवढी पॉवर नाही आहे. म्हणजे हायवे टुरिंगला ती थोडी कमी पडते. आता बघूया एक्सपल्स 210 येते आहे. एक्सपल्स 210 जेव्हा रस्त्यावर येईल त्यावेळेला आपण तिचं पण एकदा चालवून बघू ती कशी आहे ती गाडी, पण मी तुम्हाला सांगेन. पण सध्या तरी ADV बाईक्समध्ये 400cc तुम्हाला ही सगळ्यात बेस्ट बाईक आहे, जी तुम्ही आजच्या घडीला टुरिंगसाठी पर्पजफुली विकत घेऊ शकता. एवढे चांगले सस्पेन्शन आहेत. म्हणजे नो डाऊट मी आत्तापर्यंत जेवढ्या गाड्या चालवल्या ना, एक्सपल्स सोडून, या गाडीचे सस्पेन्शन खूप जास्त चांगले आहेत. आता हे बघा, हा रस्ता बऱ्यापैकी खराबच आहे, तरीसुद्धा आपण इथनं इझिली जाऊ शकतो. म्हणजे कुठले खड्डे नाहीत, काही नाही, एकदम इझिली आपण क्रूज करू शकतो. दुसरं, याची टायर्स आहेत. फ्रंटला 21 इंचेसचे ट्यूबलेस स्पोक रिम येतात, ज्याच्यावरती तुम्हाला 90/90 सेक्शनचा टायर येतो. अँड रिअरला तुम्हाला 17 इंचेसचं रिम येतं, ट्यूबलेस रिम, स्पोक रिम, ज्याच्यावरती तुम्हाला 140 सेक्शनचा टायर आहे, 140/80. आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे ना, ते एवढं चांगलं आहे ना, ही गाडी तुम्ही इझिली हायवेला पण चालवू शकता आणि ऑफरोड पण करू शकता. हे बघा, फुल किती चांगलं आहे गाडीचा. ब्रेकिंग प्रिसाईज आहे, कुठेही मला ब्रेकिंग लॅग वाटली नाही. ABS एकदम प्रॉपर किक इन होतो. ABS जास्त इंटरफिअर करतो असं मला वाटलं नाही. पण ABS तुम्ही इथं स्विचेबल ABS असल्यामुळे ABS स्विच ऑफ करू शकता. जर तुम्ही सुपर मोटो टाईप गाडी चालवायची आहे, स्पीड बीड करत तुम्हाला एकदम, तुम्ही ऑफरोडमध्ये एकदम चॅम्पियन असाल, तुम्ही ABS ऑफ करून ही गाडी चालवू शकता. सो ही गाडी तुमच्यासाठी एकदम बेस्ट राहील. फक्त तुम्हाला हिचं वेट मॅनेज करावं लागेल आणि थोडं हँडलबारची हाईट आहे ना वाढवावी लागेल, हँडलबार रायझर टाकून. इंजिन पॉवर आणि टॉर्क चांगली प्रोव्हाइड करतं, बट खूप जास्त बझी आहे, खूप जास्त वायबी आहे इंजिनला. म्हणजे स्टार्टिंगपासूनच व्हायब्रेशन जाणवतात.
हाय स्पीडचे व्हायब्रेशन मी अजून टेस्ट नाही करू शकत कारण की रनिंगमध्ये आहे गाडी, पण 80पर्यंतच्या स्पीडला व्हायब्रेशन आहेत गाडीला. टॉर्क इंजिन आहे त्याच्यामुळे टॉर्क मिळतो आहे गाडीला हवा तसा. लो एंड टॉर्क पण चांगला आहे गाडीचा, बट हे व्हायब्रेशन हे कधी जाणार. व्हायब्रेशनशी जर तुम्ही ट्रायम्फशी कम्पेअर कराल तर हिचे व्हायब्रेशन खूप जास्त आहेत. आता बघूया सिटिंग कम्फर्ट. तर सिटिंग कम्फर्ट मला ट्रायम्फचं चांगलं वाटलं. ट्रायम्फची सीटची कुशनिंग आहे ना ती खूप जास्त सॉफ्ट आणि फर्म वाटली मला कम्पेअर टू हिमालयन. हिमालयनची सिटिंग आहे ना ती तेवढी कम्फर्टेबल नाही वाटत आहे. सीट थोडी मला हार्ड वाटते आणि थोडं फॉरवर्ड लीन होऊन चालवावं लागतं आहे. ट्रायम्फची रायडिंग पोझिशन मला जास्त कम्फर्टेबल वाटली सध्याच्या घडीला तरी, त्याच्यामुळे त्या बाबतीत मी ट्रायम्फला थोडे अप्पर हँड देईन. मायलेजच्या बाबतीत म्हणाल तर दोन्ही गाड्यांचा मायलेज ॲप्रॉक्सिमेट सेम मिळतो. हायवेला तुम्हाला 30-35चा मायलेज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता डिपेंडिंग ऑन तुमच्या रायडिंग स्टाईलवरती. सिटीमध्ये तुम्हाला ट्रायम्फ चांगला मायलेज देईल, एक 25-28चा. हिमालयनचा मायलेज भेटत नाही. अरे कशाला अटकतोय गाडी. म्हणजे हिमालयनला मायलेज थोडं सिटीमध्ये कमी भेटतो आणि इंजिन खूप हीट होतं त्याच्यामुळे सिटीमध्ये मॅनेजेबल नाही आहे गाडीला. सो सिटी यूजसाठी नाही आहे ही गाडी. हायवे टुरिंग करा मस्त की, लॉंग डिस्टन्स टुरिंग करा, लांब लांब जा, लांब लांब फिरा, डबल सीट फिरा, सिंगल सीट फिरा, पण फिरा, त्यासाठी ही गाडी बनली आहे. आता टुरिंग कॅपॅसिटी, हां टुरिंग कॅपॅसिटी तर हिमालयनच्या बाबतीत सांगायची गरजच नाही. टुरिंग मी मगाचपासून तुम्हाला 10 वेळा तरी सांगितलं असेल, टुरिंगसाठी ही सगळ्यात बेस्ट बाईक आहे. म्हणजे तुम्ही कशाही प्रकारच्या रस्त्यावरनं टूर करू शकता हिला. टुरिंगसाठी एकदम बेस्ट गाडी आहे. आता पण बघा मी ऑफ रोड केलं, कुठेही मला म्हणजे उभं राहायची पण गरज नाही लागली, एवढी चांगली गाडीने टुरिंग करते. त्या बाबतीत ट्रायम्फ थोडीशी कमी पडते. ट्रायम्फवरती तुम्ही ऑफरोड करू शकता बट एकदम हार्डकोअर ऑफरोडिंग नाही करू शकत सस्पेन्शन सेटअपमुळे. बट हिमालयनवरती तुम्ही हार्डकोअर ऑफरोडिंग करू शकता, उडवू शकता गाडी कुठूनही. आणि फुल बघा गाडीचा, फुल किती चांगलं आहे गाडीला. तर सर्व गोष्टी मी तुम्हाला ऑलमोस्ट सांगितल्या आहेत. तर मंडळी, हिमालयनवरनं या गाडीवर आल्यावर ना एक वेगळंच फिलिंग आहे. हिमालयन दिसते गाडी उंच, पण त्याची सीट हाईट आहे ना ती खूप मॅनेजेबल आहे. हिमालयनच्या सीटवर बसून ना माझ्या दोन्ही बाजूला पाय एकदम प्रॉपर पोचत होते. दुसरी गोष्ट, सीट हाईट ॲडजस्ट करता येते, म्हणजे अजून लोअर सीट करू शकता, त्यामुळे ती खूप मॅनेजेबल आहे. बट गाडीवर बसल्या क्षणी ना ती गाडी तुम्हाला हेवीनेस तिचा जाणवतो. ह्याच्यामध्ये तेवढा हेवीनेस जाणवत नाही. ती गाडी एकदम लाईट वेट, एकदम स्ट्रीट बाईकसारखी जाणवते चालवताना. आणि हँडलबार वाईड आहे ना त्याच्यामुळे चालवायला एकदम रायडिंग पोझिशन पण हिची वेगळीच वाटते कम्पेअर टू हिमालयन. ह्याची रायडिंग पोझिशन मला थोडीशी जास्त आवडली, त्याच्यामुळे मी रायडिंग कम्फर्टच्या बाबतीत हिला, रायडिंग कम्फर्ट नाही म्हणू शकत, रायडिंग पोझिशनच्या बाबतीत स्क्रॅम्बलरला एक अप्पर हँड देईन. त्यानंतर सेकंड गोष्ट म्हणजे आपण जसं पाहिलं सस्पेन्शन सेटअप, तर हिमालयनचे सस्पेन्शन आहेत ना, सस्पेन्शन ट्रॅव्हलसुद्धा खूप चांगलं आहे. सस्पेन्शन सॉफ्ट पण आहेत आणि त्याच्यावरती ना एकही खड्डा जाणवत नाही पहिली गोष्ट. तर सस्पेन्शन एवढे चांगले आहेत ना हिमालयनवरती कम्पेअर टू स्क्रॅम्बलर, खूपच जास्त सॉफ्ट आहे ती. म्हणजे खड्डे बिड्डे काहीच नाही, हे थोडं पण अजिबात जाणवत नाही. त्यामुळे ना आता ह्या गाडीवर बसल्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे सस्पेन्शन थोडे स्टिफ झालेत. पण असं समजू नका की स्टिफ झाले म्हणजे हे चालवू नाही शकत. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, सस्पेन्शन सेटअप हिचा पण खूप चांगला आहे कम्पेअर टू हिमालयन. हिचे सस्पेन्शन थोडे फर्म साईडला आहेत, थोडे हार्ड साईडला आहेत. बट ही सुद्धा
रोडवरती खूप जास्त चांगली मॅनेजेबल आहे. हिमालयन जेव्हा जाते ना रोडवरती, म्हणजे असे वरखाली रोड असतील तर त्याच्यावर ग्लाईड करत जाते. ही अशी एकदम स्मूथ, म्हणजे असं आपले हाय स्पीडला तुम्ही एकदम इझिली चालवू शकता तशी ग्लाईड करत नाही जात, पण हाय स्पीडला एकदम रोड पकडून चालते अशी आहे गाडी ही पण. तर सस्पेन्शन वाईज हिमालयनला अप्पर हँड आहे. तिसरी गोष्ट इंजिनबद्दल बोलाल तर हिमालयनचं इंजिन आहे ना खूप जास्त पॉवरफुल फील होतं. जर तुम्ही दोघांमध्ये कम्पेअर केलं ना, ही ना याची राईड बाय वायर थ्रोटल आहे हिला पण आणि हिमालयनला पण ही गाडी ना अशी लिनियर पॉवर डिलिव्हरी करते असं वाटतं. असं फ्रेनेटिक नाही वाटत, म्हणजे एकदम असं घाबरवत नाही ही गाडी. थ्रोटल तुम्ही ओपन कराल गरज असेल तेवढंच, अशी तुम्हाला पाठी फेकणार नाही. हिमालयनमध्ये थोडं ना थ्रोटल एकदम पॉवरफुल वाटतो. एवढी हेवी गाडी आहे, म्हणजे जर तुम्हाला वेटबद्दल बोलायचंच झालं तर ऑलमोस्ट 15 kgचा डिफरन्स असेल, 10 ते 15 kgचा डिफरन्स आहे समथिंग. ही समथिंग 187 kgची आहे आणि ती ऑलमोस्ट 200 kgची आहे, म्हणजे 13-14 kgचा डिफरन्स असू शकतो. आणि कम्पॅरेटिव्हली ही गाडी लाईट आहे, बट चालवायला ही अजून लाईट वाटते हिमालयनशी कम्पेअर करता. पण तेवढं असून सुद्धा हिमालयनना जास्त पॉवरफुल फील होते. बट पॉवर ठीक आहे. इंजिनच्या बझीनेसबद्दल काय तर हिमालयनचे इंजिन मला थोडंसं वायबी जाणवलं. ट्रायम्फचं इंजिन त्या मानाने खूप जास्त स्मूथ आहे. बटर स्मूथ नाही म्हणू शकत, पण खूप जास्त स्मूथ आहे. थोडासा बज आहे ट्रायम्फमध्ये पण तो एका स्पीड लिमिटनंतर तो बजसुद्धा जाणवत नाही, कारण की तो फक्त हँडल भरला आहे. हिमालयनमध्ये मला थोडासा बज फुटपेकला पण जाणवला, म्हणजे 70-80च्या स्पीडला पण मला थोडासा बज जाणवला. ते रॉयल एनफिल्डची खासियत आहे, थोडा तरी बज थोडं तरी व्हायब्रेशन असतंच, तर ते मला थोडंसं जाणवलं. त्याच्यामुळे इंजिन रिफाईनमेंट बाबतीत मी ट्रायम्फला मार्क्स देईन. बट इंजिन जर तुम्हाला पॉवरच्या बाबतीत बोलायचं झालं तर नो डाऊट हिमालयन इज बेस्ट. हिमालयनचा टॉप स्पीड पण जास्त आहे ट्रायम्फपेक्षा. ही गाडी लवकर कट ऑफ होते, 140ला वगैरे कट ऑफ होऊन जाते ही गाडी. म्हणजे याचा स्पीड लिमिटर आहे ना तो किक इन होतो, आणि त्याच्यामुळे तुम्ही 140 अबो म्हणजे जास्त जात नाही गाडी. ॲक्च्युअलमध्ये ती 135 वगैरेच जाते, पण स्पीडोमीटरवरती 140-145च्या स्पीडला स्पीड लिमिटर येतो आणि गाडी स्लो डाऊन होऊन जाते. त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकत नाही. मी बऱ्याच लोकांचे व्हिडिओज बघितले आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी ड्रॅग रेस केल्यात या गाड्यांच्या दोन्ही, तर त्यामध्ये पण असं दिसून आलं की हिमालयन फास्ट आहे कम्पेअर्ड टू स्क्रॅम्बलर 400X. म्हणजे जो 50 cc इंजिन एक्स्ट्रा आहे ना ते पॉवर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळते. आता राहिलं सिटी यूज, तर तुम्ही सिटीमध्ये म्हणजे तुम्ही सिंगल गॅरेज ओनर असाल तर सिटी यूजसाठी हिमालयनपेक्षा स्क्रॅम्बलर 400X ऑलवेज बेटर आहे. म्हणजे तुम्हाला हिमालयन सिटीमध्ये चालवू शकत नाही असं नाही, बट हिमालयनचं इंजिन खूप जास्त हीट प्रोड्यूस करतं, त्याच्यामुळे ना हिमालयन खूप जास्त हीट होते, जी सिटीमध्ये मॅनेजेबल मला तरी वाटली नाही. मी सिटीमध्ये चालवली आहे. बट जर तुम्ही स्क्रॅम्बलर 400X इंजिन जर पाहिलं तर ते हीट डिसिपेशन ह्यांचं खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सिटीमध्येही खूप चांगली चालवू शकता. आणि सिटी मायलेज म्हणाल तर हिमालयनपेक्षा हिला सिटीमध्ये मायलेज चांगला भेटतो, 25 to 28चा मायलेज भेटतो. त्याच्यामुळे सिटी यूजसाठी हिमालयनपेक्षा बेटर आहे तुम्ही स्क्रॅम्बलर 400Xला जा. आणि जर तुम्ही टुरिंगचा विचार करत असाल, फक्त तुम्हाला टुरिंग करायचं आहे, कधीतरी सिटीमध्ये वापरली तर तुमच्याकडे सिटी यूजसाठी एखादी ॲक्टिवा किंवा स्कूटर आहे किंवा एखादी 150 cc सेगमेंट किंवा तत्सम कोणती तरी कम्युटर बाईक आहे आणि फक्त टुरिंगसाठी तुम्हाला ही गाडी हवी आहे, तर तुम्ही बेटर वे हिमालयनला जा. हिमालयन इज नो डाऊट लॉंग टुरिंगसाठी बेस्ट आहे स्क्रॅम्बलरपेक्षा. म्हणजे त्या बाबतीत कोणताही दुसरं मत मी देऊ शकत नाही. 100% हिमालयन बेस्ट आहे टुरिंगसाठी, कारण की त्याची वेट कॅरिंग कॅपॅसिटीसुद्धा जास्त आहे, टॉर्कसुद्धा जास्त आहे त्या गाडीला, त्यामुळे ती गाडी बेस्ट आहे टुरिंगसाठी. आणि सस्पेन्शन सेटअपमुळे तुम्ही ऑफरोडसुद्धा एकदम इझिली करू शकता त्या गाडीवर. लद्दाख बिद्दाखसारख्या रिजनमध्ये तर तुम्ही
ती गाडी फाडून टाकेल इतर गाड्यांना, एवढी बेस्ट आहे. हा फक्त तुम्हाला थोडंसं वेट मॅनेज करावं लागेल, गाडी थोडी हेवी फील होते, बट बाकी तुम्हाला टुरिंगसाठी हिमालयन इज द बेस्ट. आता प्राईसच्या बाबतीत बोलूया. हिमालयनची ऑन रोड प्राईस जी आहे ना ती 3,83,000 जाते मुंबईमध्ये विथ ट्यूबलेस स्पोक्स व्हील्स. आणि आपली जी स्क्रॅम्बलर आहे ती तुम्हाला जाते 3,26,000. म्हणजे बजेटसुद्धा एक कन्सर्न पडतो. जर तुमचं बजेट 3,25,000च्या आसपास आहे तर स्क्रॅम्बलर तुम्ही घेऊ शकता. वन बाईकमध्ये तुम्ही तुमची सिटी पण यूज करू शकता अँड हायवे पण क्रुझिंग करू शकता. त्याच्या बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड आहे गाडी. आणि जर तुमच्याकडे मल्टिपल गॅरेज आहे, पैसे आहेत, पैशाचा काही कन्सर्न नाही आहे, तर मी तर म्हणेन की तुम्ही हिमालयनला जा. रॉयल एनफिल्डचं प्रूव्हन प्रोडक्ट आहे, गेले वर्षभर ती मार्केटमध्ये आहे. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल की या दोन गाड्यांच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला कोणती गाडी बेस्ट सूट करते ती. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर फोटोज वगैरे बघायचे असतील, मी राईड्स वगैरे करतो त्याचे फोटोज बघायचे असतील, तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलला तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला इथे कमेंट करून सुद्धा विचारू शकता किंवा डायरेक्टली क्वेश्चन तुम्ही मला इंस्टाग्रामवर विचारू शकता. तर आपल्या इंस्टाग्राम हँडलचं नाव आहे smiles_on_miles. तर तिथे मी तुम्हाला इझिली अवेलेबल असतो. तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंटमध्ये विचारलं तर तिथेही सुद्धा, पण 1 ते 2 दिवसाचा गॅप पडतो इथे तुम्हाला ॲन्सर देण्यासाठी. चला तर मग या व्हिडिओला मी इथेच थांबवतो. मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर अँड राईड सेफ.